आणि काही ठिकाणी मुजोर अधिकारी हे वटणीवर आणून देखील कामं केलेली आहे. माझा मोबाईल नंबर 8380084028. काम करत आलोय, काम करत राहणार. खरं तर बोलता थोडं भाऊक झालो, कारण आज माझे वडील असले असते. माझ्यासोबत आता ऍडव्होकेट डॉक्टर श्रीराम अशोकसिंह परदेशी आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून हे श्रीराम परदेशी हे नाव चर्चेत असतं. 2004 सालापासून त्यांचा समाजोपयोगी कामांचा, कार्यक्रमांचा आणि वेळप्रसंगी जनतेसाठी केलेल्या आंदोलनांचा झंझावात सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या तीनही ठिकाणी जवळपास 1000हून अधिक RTI असेल किंवा माहिती अधिकाराच्या माध्यमातून ऍप्लिकेशन दाखल करून त्यांनी प्रशासनाला वेळप्रसंगी धारेवर देखील धरलेला आहे. जवळपास शिक्षण क्षेत्रामध्ये 15हून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या डिग्रीज त्यांच्याकडे आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांनी जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सारथी पोर्टल सुरू केलं होतं, त्या सारथी पोर्टलच्या माध्यमातून कुठल्याही संविधानिक पदावर नसताना, कुठल्याही संघटनेच्या पदावर नसताना त्यांनी जवळपास 42हून अधिक कोटी रुपयांची कामं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत. प्रसंगी आंदोलन केलं, त्यांच्यावर पोलीस केसेस देखील दाखल झाल्या. परंतु हा जो सामाजिक कार्यकर्ता हा कुठेही अडखळला नाही, कुठल्याही आमिषांना बळी पडला नाही आणि जवळपास 42 कोटींहून अधिक रुपयांची कामं त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेली आहेत. श्रीरामजी, तुमचं टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या स्टुडिओमध्ये तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचे आदित्यजी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. काय एकंदरीत काय पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि हा जो कामाचा धंदा होता आपण हळूहळू त्याच्याकडे येऊच, चर्चा करूच, पण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सुरुवातीला आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय गरीब कुटुंबातला मी आहे. आमचं मूळचं राजपूत जे कुटुंब आहे, त्या आमचं कुटुंब हे राजस्थान पासून विस्थापित आमचं कुटुंब आहे. आम्ही भटक्या जातींमध्ये येतो. तर राजस्थान, मग उत्तर प्रदेश आणि मग मराठवाड्याचं पैठण, आणि पैठण नंतर आता माझी पुण्यामध्ये, ही पुण्यामध्ये माझी 6वी पिढी चालू आहे. माझ्या घरी मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. माझे आई, माझे भाऊ बहीण आणि माझी बायको आणि माझे मुलं आणि माझे पुतणे आणि पुतणी, अशा जॉईंट एकत्र कुटुंबामध्ये मी राहतोय. काय सामाजिक कामं करताय? सामाजिक कामांना सुरुवात खऱ्या अर्थानं कुठून झाली? खरं तर हा प्रश्न तुम्ही विचारला, सामाजिक कार्याची सुरुवात कुठून झाली, तर खरं तर मला समजलं नाही की कुठल्या वयापासून सुरुवात झाली. का अतिशय लहान वयामध्ये, वयाच्या 15-16 वर्षी मी विविध बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांचं जे कार्य होतं ते मला आवडत होतं आणि मी स्वतःहून त्यांच्यामध्ये समाविष्ट झालो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्लासेस मी खूप लहानपणापासून केले. संघाचे अनेक मी शिबिरं अटेंड केलेली आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून मी संघाचा जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि अशी सुरुवात झालेली आहे खूप लहान वयापासून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी असतील किंवा ते संस्कार असतील संघाचे की त्यानुसार मग या पुढे सामाजिक कामांना तुम्हाला प्रेरणा मिळाली? खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा खूप प्राचीन असा संघ आहे. त्याची स्थापना खूप वर्ष आधी झाली आणि या संघाची जी संकल्पना आहे ती मला आवडली की कुठल्याही जातीपातीला महत्व न देता एक विशिष्ट राष्ट्रासाठी धडपडणारी संघटना, त्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झालो. त्यानंतर माहिती अधिकार असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरासाठी काम करण्याला सुरुवात खऱ्या अर्थानं कुठून झाली? सुरुवात ही अशी झाली की मी एक असा वसा उचलला की आपण नुसतं जन्माला येऊन घर कुटुंब याच्यामध्ये न गुंतता आपण काहीतरी वेगळं पण काम केलं पाहिजे. खरं तर समाजसेवेची जी प्रेरणा आहे ती मला माझ्या वडिलांकडून, आईकडून तर भेटलीच, पण खरी सामाजिक जी जबाबदारी आहे, मी टाटा मोटर्स कामगाराचा मुलगा आणि मी स्वतः आता सध्या विद्यमान टाटा मोटर्सचा कामगार, मग आमचे स्वर्गीय देवेश रतन टाटा साहेब यांच्याकडून ही प्रेरणा भेटली की समाजासाठी सांस्कृतिक जाण, सामाजिक जाण म्हणून आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे. यातून ही मला सुरुवात मी केलेली. रतन टाटा साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, टाटा मोटर्स मध्ये कामगार देखील आहात. कामगारांसाठी काही प्रश्न वगैरे काही सोडवले? तसे आपण रतन टाटा साहेबांबद्दल बोलायचं तर पहिलं मी हेच सांगाल की आम्ही देव पाहिला नाही, पण आमचे टाटा साहेब हे देवापेक्षा कमी नव्हते. आणि खरं तर टाटा साहेबांनी जी प्रेरणा दिली ती खरोखर इतके रूल्स अँड रेग्युलेशन जे कायदे आले ते मुळातच टाटा ग्रुपमुळेच आले. म्हणजे जे कामगार कायदे म्हणा, हे इतर कायदे म्हणा, हे
टाटा ग्रुपमुळेच आले. म्हणून टाटा साहेबांच्या कंपनीत असताना कामगार लढ्यासाठी जास्त लढावं असं मला वाटलं नाही कधी. टाटा मोटर्स मध्ये तुम्ही कामगारात काम करत असताना एका बाजूला कामगार देखील आहात, नोकरी देखील सांभाळताय, दुसऱ्या बाजूला जवळपास 42हून अधिक कोटी रुपयांची कामं पिंपरी चिंचवड शहरासाठी तुम्ही केलेली आहेत. दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालता? सांगड घालायची म्हणजे आपले संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य मला कायम मनावर रुजलंय आणि डोक्यात भिनलंय की कुठलाही कार्यकर्ता हा घडायचा असेल तो पहिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. आणि जर आर्थिकदृष्ट्या तो सक्षम व्हायला पाहिजे तर त्यांनी काहीतरी नोकरी धंदा काहीतरी केलं पाहिजे. आणि हीच प्रेरणा घेऊन मी सामाजिक कार्यामध्ये मी उडी तर घेतलीये, पण या सामाजिक कार्याबरोबर मला माझी कौटुंबिक जबाबदारी सांभाळणं ही आवश्यक आहे आणि कुटुंबाची जबाबदारी ही पेलणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी या जॉब सोबतच सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्याबरोबर जॉब याची सांगड अशा पद्धतीने घातली की दोघं सरमिसळ होणार नाही. मी दोघांनाही चांगल्या पद्धतीने वेळ देऊ शकेल आणि चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. सामाजिक काम करत असताना कधी असे प्रसंग आले की अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केली म्हणा, म्हणजे दबावांना एखादी गोष्ट न करण्यासाठी, कधी पोलीस केस वगैरे काही? पोलीस केस म्हणाल तर भरपूर पोलीस केस झाले, परंतु तुम्ही जे म्हटले अधिकारी, तर मला एकच सांगायचं की हे भारतीय संविधान, हे संविधानाचे जनक जे बाबासाहेब आंबेडकर होत्या व इतर लोकांनी संविधान लिहिताना प्रामुख्याने एक गोष्ट नमूद केली आहे की संविधान हे अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे, परंतु ह्या हाताळणारे हात जर वाईट असले आणि चुकीचे असले तर या संविधानाचा काही उपयोग होणार नाही. आणि मी त्याच पद्धतीने काम करत गेलो. काम करत असताना मला अडचणी आल्या, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं गेलं, अनेक गुन्हे दाखल झाले, अनेक खटले दाखल झाले. ते खोटे गुन्हे होते, जवळपास 70 आसपास माझ्या गुन्हे दाखल झाले. आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं की मला काही चांगले मित्र मंडळी आणि कुटुंबाचा आधार आणि भक्कम साथ, त्याच्यामुळे मी 68 केस मधून निर्दोष मुक्त देखील झालेलो आहे. 70हून अधिक केस झाल्या तुम्ही असं म्हटले. एखादी अशी केस की फारच किचकट होते किंवा फारच अडचणीत आणण्याचा मोठा दबाव होता काही? खरं तर काम करताना सामान्य कार्यकर्त्याला खरं तर असा प्रश्न पडतो की काम करावं की नाही. मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून माजी खासदार यांची माहिती घेतलेली की मतदारसंघात किती कामं केली, कशी कामं केली, परंतु ती कामं करताना मला वेगळीच माहिती आली. आणि मी तुम्हाला अतिशय दुःखद गोष्ट सांगतो की यामध्ये सत्तेचा वापर, इतका गैरवापर होतो की त्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर करून एकाच वेळी माझ्या भरपूर खटले दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल केले की मी तोतई अधिकारी आहे, मी वेगळा अधिकारी आहे, मी शासकीय कर्मचारी म्हणून आलो. परंतु मी जिथं गेलो तिथं मी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनच माझी ओळख करून दिली होती. अशा अनेक वेळा मला त्रास तर झाला, पण त्या त्रासातून मुक्त करणारे हे संविधानच होतं. आणि मी संविधानिक मार्गाने त्यांच्याशी लढायचा प्रयत्न केला. त्यांनी ताकद वापरली, त्यांनी पैसा वापरला, त्यांनी त्यांची हुकुमशाही वापरली, पण मी कुठंच थांबलो नाही, कुठंच त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही. आणि मी स्थिरपणे लढलो. आणि मला अभिमानाने सांगूशी वाटते की माजी खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जितके खटले दाखल केले त्या सर्व खटल्यातून मी निर्दोष मुक्त झालो आहे. जेलमध्ये जाण्याची कधी वेळ आली? म्हणजे हा प्रश्न तसा थोडा मार्मिक आहे, पण कधी जेलमध्ये जाण्याची वेळ आली असेल तर काही प्रसंग एखादा? तसं मला जेलमध्ये 3 वेळा जाण्याची वेळ आली आणि 3 वेळा सामाजिक काम उचललं आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला आणि त्या गोष्टीबद्दल वाचा फोडली, म्हणून मला जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला. पण त्या जेलमध्ये गेलेल्याही केसमध्ये ती केस मी लढलो आणि 3ही केसमधून मी निर्दोष मुक्त झालोय. ते जेलमध्ये गेल्यानंतर मी असं आता मागाशी आपण गप्पा मारताना तुम्ही मला म्हणले की जेलमध्ये गेल्यानंतर काही जे निर्दोष जे काही कैदी होते त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं, तर त्यासाठी नक्की काय, जरा थोडं सविस्तर सांगा ना. खरं तर जेलमध्ये गेल्या जेलचं आयुष्य इतकं भयान असतं आणि ती सत्यता बघायला खरोखर जेलमध्ये जाणं म्हणजे अतिशय कठीण प्रसंग आहे. परंतु त्या काही दिवसामध्ये खूप कमी कालावधी मी जेलमध्ये होतो. त्या कमी कालावधीमध्ये काही चांगले मित्र भेटले, त्यांच्या व्यथा ऐकायची, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामाजिक भान ठेवून त्यांची व्यथा ऐकली, त्यांचे प्रॉब्लेम ऐकले. आणि असं दिसून आलं की 8 ते 10 लोक जे माझ्या परिचयात त्या काळामध्ये आले
ते काही गुन्हा न करता ते तिथं अटक होते आणि कोणी त्यांना जामीन करायला तयार नव्हतं. म्हणून त्यांची जामीनदाराची जबाबदारी मी घेतली होती की बाबा मी बाहेर पडल्यानंतर मी तुम्हाला सोडवणार. मी ग्रॅज्युएशन करत असताना हा प्रसंग घडला आणि मी जसा बाहेर आलो तसं मी जितक्या लोकांना प्रॉमिस केलं आतले जे माझे मित्र बनले होते त्या लोकांना बाहेर काढलं आणि आता ते त्यांचं चांगलं आयुष्य जगत आहे. सांगली, बीड, मुंबई, अहमदनगर, पुन्हा अंबरनाथ या ठिकाणी ते चांगलं त्यांचं आयुष्य जगत आहे. ते लोक संपर्कात आहेत आता? थोड्याफार संपर्कात आहे, परंतु आम्ही असंच ठरवलं होतं की बाबा आपला हा जो आपला जो संबंध आहे ते फक्त मैत्रीचे संबंध, खूप दुःखद काही घटना घडली तरच जमायचं, इतर कुठलीही चौकशी करायची नाही. मी तुम्हाला मदत केली ही तुम्ही कोणाला सांगू नका. मी ही मदत एक माणुसकीच्या भावनेने केली. तुम्ही ती माणुसकी फक्त जपा आणि मी तुम्हाला मदत केली तशी तुम्ही इतरांना मदत करा, हीच मी त्यांच्याकडून तेव्हा फी घेतली होती. ठीक आहे. म्हणजे आता एकंदरीतच 1000हून अधिक RT आहे. तुम्ही जिल्हा परिषद असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे पालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी दाखल केलेले आहेत. आतापर्यंत सगळ्या RTI ऍप्लिकेशनची उत्तर मिळाली? खरं तर माहिती अधिकार कार्यकर्ता आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी चालू केला, परंतु प्रशासनामध्ये काही असे निगरगट्ट अधिकारी आहे, म्हणजे आपण कदाचित इथं बोलणं योग्य होणार की नाही मला माहित नाही, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेंड्याची कातडी असणारी काही अधिकारी आहे आणि चांगली काम करणारी देखील अधिकारी आहे. तर काही माहिती अधिकाराला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट झाला, उत्तर आली, परंतु काही माहिती अधिकार माझे रिजेक्ट करण्यात आले. कारण रिजेक्ट करायचं कारण देखील ही माहिती आमच्या अखत्यारीत नाही, माहिती सापडत नाही, अशी काही मोगम कारणं दिली. म्हणून माहिती अधिकारात अर्ज करताना चांगले अनुभव हे 90% आहे, परंतु वाईट अनुभव हे देखील 10% आहेत. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असतात, तशा पद्धतीने चांगले अनुभव देखील आहेत, वाईट अनुभव देखील आहेत. एकंदरीतच मुन्नाभाई ते मुन्नाभाई MBBS असा प्रवास आहे. एक 15 पेक्षा अधिक डिग्री आहेत तुमच्याकडे वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात. पत्रकारितेतली डिग्री आहे, तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात, LLB आहात, LLM आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्यावर तुम्ही अभ्यास केलेला आहे. ही प्रेरणा कुठून मिळाली आणि इतक्या डिग्री संपादित करण्याचा काय म्हणजे एकंदरीत काय मानस होता? मानस असा होता की कोणत्याही माणसाचं जर शिक्षण असलं तर माणूस हा दडकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. पण शिक्षणाचा वसा हा खरं तर मला माझ्या घरच्यांकडूनच भेटला. कारण लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला शिकवलं आणि ती ग्रॅज्युएट झाली आणि त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. ती म्हटल्या अहो मला शिकवता ते पण तुम्हीही शिका. म्हणून मीही BA, MA, PG, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, LLB, LLM, MBA HR, MBA प्रोडक्शन ऑपरेशन, मला समाजसेवेमध्ये डॉक्टरेट ही भेटलेली आहे ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडियाकडून. तर अशा वेगवेगळ्या कामं करताना आपला सन्मान झाल्यावर अजून प्रेरणा येते आणि अजून शिक्षण घेण्याची इच्छा होती. आणि मी सध्या आता SNBP कॉलेज मोरवाडी इथं DLL आणि LW हा कोर्स करतोय. काय तरुण पिढी व्यसनाकडे वळालेली आहे. आपण पाहतो तरुण पिढी एक पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहर असेल, काही भाग किंवा काही समाजातले काही तरुण असे आहेत की ते व्यसनाकडे वळालेले आहेत. आता एका बाजूला तुम्ही आहेत, 15+ डिग्री तुमच्याकडे, समाजासाठी काम करताय, स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टाटा कंपनीमध्ये देखील जॉब करताय. काय त्यांना संदेश द्याल? काय खरं तर तरुणांना संदेश असा द्यायचा आहे की व्यसन हे आपलं काहीच होऊ शकत नाही. व्यसनामुळे माणूस हा कायम एक दुर्लक्षित म्हणून गणला जातो. त्याच्याकडे बघायची भूमिका, बघायचा उद्देश आणि बघायचा दृष्टिकोन हा लोकांचा वेगळा असतो. लोक वेगळ्या भावनेने त्याच्याशी बोलतात, त्याच्या बोलण्याला किंमत नसती, त्याच्या वागण्याला किंमत नसती, त्याचा कुठलाही विचार मांडण्याला किंमत नसती. म्हणून मी तरुणांना एकच संदेश देऊ शकतो की व्यसनाधीन बनू नका, तर कर्तबगार बना. कर्तबगार बनून काहीतरी चांगलं कार्य घडेल यासाठी प्रयत्न करा. आपण या देशाला चांगला विकसनशील देश, हा विकसित देशाकडे कसं नेता येईल आणि ते तरुणांच्याच हातात आहे. म्हणून तरुणांना एकच संदेश की बाबा हा विकसनशील देश हा विकसित देशाकडे जाईल, त्यामध्ये तुमचं योगदान द्या. कोरोनामध्ये देखील तुम्ही काम केली. कोरोनामध्ये महामारीमध्ये सगळेजण घरात बंद होते, पण तुमच्यासारखे असे अनेक लोक होते की जे समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करत होती. कोरोनामध्ये काय प्रसंग होते, काय दुःखद प्रसंग होते किंवा काय एखादा अनुभव? खरं तर कोरोनाची जी महामारी होती ती जगावर एक महासंकट आलतं आणि तेच संकट
आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरावर पण आलं होतं. या कोरोनाने भरपूर काही लोकांना शिकवलं, भरपूर लोकांना घडवलं. त्यापैकी मी देखील एक असेल. कारण कोविडमध्ये अनेक वेळा स्मशानभूमीमध्ये जाण्याचा योग आला, एक दोनदा. अनेक जवळचा नातेवाईक आमच्यातून निघून गेला, परंतु त्याचे मुलं आणि त्याच्या घरचे देखील त्याच्या जवळ नव्हते. त्याचा अंतिम संस्कार कोण करणार, त्याचा अंतिम विधी कोण पार पाडणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मी त्यांचा अंतिम संस्कार केला आणि परमेश्वराने माझ्याकडून त्या कोविड काळामध्ये जवळपास 81 मृतदेहांचा अंतिम संस्कार हे माझ्या हाताने झालेलं आहे. म्हणजे मीच त्यांचा मुलगा बनलो, मीच त्यांचा नातेवाईक बनलो आणि तशा पद्धतीने मी त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि या कोविडने अजून एक शिकवलं की माणुसकी कशी असावी. तर मी त्या कोविडच्या काळामध्ये एक छोटासा ड्राईव्ह चालू केला होता की लोकांचे काही वाढदिवस असेल, काही मित्रांचे वाढदिवस असेल, चांगले प्रसंग असेल, तर त्यावेळी ते लोक मला मदत पाठवायचे आणि त्या मदतीचं युटिलायझेशन करायला मी ज्यांना आवश्यक असेल कोविडमध्ये, अन्नधान्य असो, इतर काही मेडिकल सुविधा असो, गोळ्या औषधं असो, ह्या देण्याचा प्रयत्न केला. पण या मदतीमध्ये मला माझ्या मित्रपरिवारांनी, अनेक नातेवाईकांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, अनेक नगरसेवकांनी, काही आमदारांनी, काही खासदारांनी मदत केली. आणि माझ्या माध्यमातून मी सतत कोविडच्या काळामध्ये जवळपास 48 दिवस रोज 200 लोकांना जेवू घालू शकलो. ती माझी तर कुवत नव्हती, कारण मी अतिशय सर्वसामान्य घरातला आहे आणि इतका मोठा पगार मला नाहीये की मी इतक्या लोकांचं नियोजन करू शकल. परंतु तुमच्या आमच्यासारखे माझे अनेक मित्र माझ्या मदतीला धावली. हे कार्य फक्त माझ्या हाताने घडलं, पण त्याचे खरे वाटेकरी माझे मित्रमंडळी, नातेवाईक आणि खरं माझे घरचे सपोर्ट असणारे. असे काही प्रसंग आहेत का की तुम्ही एखाद्याला भरपूर मदत केली, त्याचं भरपूर काम केलं आणि ती लोक नंतर कृतज्ञतासारखी वागली? खरं तर असे खूप प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडले, परंतु एका हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळायला नाही पाहिजे या नियमाने मी वागलो. केलेलं कार्य, केलेली मदत ही कोणाला बोलून दाखवली नाही पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली, ज्यांनी ज्यांनी मला आवाज दिला, त्याला ती मदत करण्याची भूमिका माझी होती आणि ती मी मदत केली. अनेकदा माझी चेष्टा केली, थट्टा मस्करी केली, माझ्या कार्याची थट्टा मस्करी केली. परंतु ज्यांनी ज्यांनी थट्टा मस्करी केली त्यांनी देखील मला अनेकदा मदत मागितली, ती देखील मी मदत केलेली आहे. कारण माझ्या वडिलांचे संस्कार असे होते की नेकी कर और दरिया में फेक. म्हणून मी त्याच संस्काराने, त्याच मार्गाने काम करत राहिलो. लोकांनी थट्टा मस्करी करून मला ओढण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याच पट्टीमध्ये जोमाने काम केलं आणि त्या लोकांची मदत केली ज्यांनी मला कायम कमी बघितलं, कायम मला पाण्यात बघितलं, कायम माझी मस्करी केली, कायम माझ्याबद्दल मागं बोलल्या गेलं, कायम माझे विचार चांगले असो ते चांगले विचार पोचवले नाही, माझ्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवली, माझे चांगले कामं हे देखील चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले. अनेक वेळा मला असंही म्हटलं गेलं मला की बाबा हा गुन्हेगार आहे, परंतु त्यांनी ही बाजू समजून नाही घेतली की हे जे गुन्हे दाखल झाले, हे सगळे सर्व काही झालेलं आहे हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक समाजाचं काम करताना हा भोगलेला प्रसंग आणि हे भोगलेले भोग आहे. 42 कोटी रुपयांची तुम्ही पिंपरी चिंचवड प्रशासनाकडून कामं करून घेतली. शहरातल्या नागरिकांनी साथ दिली वेळोवेळी? खरं तर ही कामं मी करून घेतल्यापेक्षा मी सर्वप्रथम दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे हे काम मी करू शकलो. कारण त्यांचं विजन, एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांचं विजन असं होतं की सर्वसामान्य माणूस हा नगरसेवकाकडे न जाता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला सामान्यातला, तळागाळातला माणूस देखील काम करू शकल आणि प्रशासनावर वचक ठेवू शकल, यासाठी त्यांनी PCMC सारथी हेल्पलाईन या संकल्पना मांडली आणि PCMC सारथी योजना चालू केली. आणि या योजनेला मी फोन करून कंप्लेंट करायचो माझ्या मोबाईलनी. माझा मोबाईल नंबर 8380084028 आणि 9373056366 या 2 मोबाईलच्या नंबरने मी कंप्लेंट करायचो. आणि जवळपास 900 ते 1000 त्याही तक्रारी झाल्या आहे. आणि त्या तक्रारी नुसतं करून मी शांत बसायचो नाही, तर त्याचा फॉलोअप घ्यायचो. आणि काही वेळा काम होत नसलं तर त्याच्या माहिती अधिकारात अर्ज टाकायचो आणि ते कामं होत 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 जवळपास मी माहिती अधिकारात ती कामं मागितली तर जवळपास माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून, ज्याच्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही, नगरसेवक पद नाही, कुठलीही जबाबदारी नाही, संघटनेचा मी पदाधिकारी नाही, कुठल्या पक्षाचा मोठा पदाधिकारी नाही,
परंतु एक सर्वसामान्य नागरिकाकडून 42 कोटीपेक्षा जास्त कामं मी ही करून दाखवलेली आहे आणि ते ऑन डॉक्युमेंट आहेत. कधी निवडणूक लढवण्याचा विचार आला? तसं निवडणूक लढवण्याचा महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था इथं निवडणूक लढवण्याचा विचार नाही आला. परंतु मी जिथं काम करतोय तिथं कामगारांसाठी लढावं म्हणून निवडणूक मी 2दा लढवलेली आहे. टाटा मोटर्स मध्ये टाटा मोटर्स मध्ये. आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, नंतर काही दिवस प्रशासक राज आलं, आता परत निवडणुका झाल्यात. काय फरक जाणवतो प्रशासक राज, नगरसेवक? कामाला गती मिळते की नगरसेवक निवडून आल्यानंतर किंवा निवडणूक झाल्यानंतर कामाला गती मिळते की प्रशासक राज तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून बरोबर वाटतं? मला एक म्हणायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका ज्या 4 वर्ष थांबल्या होत्या आणि 4 वर्षामध्ये प्रशासनाच्या हातात कारभार होता, तर प्रशासनाचे सगळ्याच अधिकाऱ्यांना मी नावं नाही ठेवणार, परंतु काही अधिकारी इतके मुजोर असतात आणि इतके मनमानी कारभार करणारे असतात की कुठलीही कामं एकच कामं त्यांनी उकडून काढली, भरपूर कामं त्यांनी रिपीट केली, काही ब्लॉक काढले, काही रस्त्याची कामं खोदून रस्ते केले किंवा काही रस्ते खोदण्यासाठी काम काढलं किंवा पैसे मिळवण्यासाठी काम काढलं किंवा कॉन्ट्रॅक्टरसाठी काम काढलं. म्हणून माझं असं एक वकील म्हणून एक असं मत आहे की ज्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये नगरसेवक हे जे संविधानिक पद आहे की संविधानामध्ये काही काही तरतुदी आहे, त्याच्यामध्ये हे जे पद आहे याला खूप महत्व आहे. म्हणून नगरसेवक हा हवा, कारण त्याच वेळी आपण त्या नगरसेवकाला जाब विचारू शकतो आणि त्याच्याकडून काम घेऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पण प्रशासनामध्ये कुठला सामान्य माणूस जाऊन आयुक्ताला जाब विचारू शकत नाही. माझ्यासारखे खूप कमी असतात की जाऊन ते जाब विचारतात, पण त्या जाब विचारणारा उत्तर द्यायला कोणीही बांधील नसतं. म्हणून नगरसेवक असावे असं माझं प्रामाणिक मत आहे. सामाजिक काम करत असताना कधी कधी सामाजिक काम करण्याची इच्छा भरपूर असते, माणूस काम देखील करतो, पण एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर कुठे ना कुठेतरी इतर पाठबळाची अपेक्षा असते किंवा गरजही असते. स्वीकृत नगरसेवक नावाची जी काही संकल्पना आहे, कधी असं वाटलं का स्वीकृत नगरसेवक म्हणून महानगरपालिके भवनामध्ये जावं, अजून नागरिकांच्या समस्या, अजून आपला आवाज बुलंद करावा, असं कधी वाटलं? मला यावर हेच सांगायचं आहे की स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर कामं याच्यामध्ये विशेष नैपुण्य असलं पाहिजे, तुमची समाजसेवा असली पाहिजे, तुमचं लोकांप्रती प्रेम असलं पाहिजे, तुमचं भरपूर काम असलं पाहिजे, तर अशा लोकांना हे स्वीकृत नगरसेवक बनवलं पाहिजे. परंतु आपल्या इथं उलट होतंय. आपल्या इथं उलट काय होतंय की ज्याचं पक्षीय बलाबल जास्त आहे त्यांना हे स्वीकृत नगरसेवक ते वरिष्ठ नेते ठरवतात आणि त्याची काहीतरी बाजार मूल्य ठरवून ते स्वीकृत नगरसेवक पद दिलं जातं. पण मला असं म्हणायचंय की कुठलंही पद नसताना, कुठलंही पक्षाचं पद नसताना, कुठल्या पक्षाची जबाबदारी नसताना, पक्षाची मदत नसताना, पक्षाचा पाठिंबा नसताना, कुठल्या मोठ्या नेत्याचा हात नसताना माझ्यासारखा सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता हा पिंपरी चिंचवड सारथी हेल्पलाईनच्या माध्यमातून, माहिती अधिकाराच्या माध्यमातून आणि आपल्या वेगळ्या शैलीमध्ये उपोषण आंदोलन या शैलीमुळं जवळपास 42 कोटीची कामं करतोय, सामान्यांना न्याय देतोय. सामान्यांनी कुठलीही कामं सांगितली, कोणी मित्रांनी कामं सांगितली, कुठं रस्त्यात खड्डा पडला, कुठं गटारी चोकअप झाल्या, कुठं लाईट बंद आहे, कुठं स्पीड ब्रेकर जास्त मोठा आहे किंवा कुठं भिंत पडली, कुठं चुकीची कामं होतात, ते कुठं प्रशासनामध्ये घोळ आहे, हे सर्व कामं मी उघड करतोय. तर मला स्वीकृत नगरसेवक मला पाहिजे की नाही हा माझा प्रश्न नाहीये, तर मी समोरच्या नागरिकांना विचारू इच्छितो की माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून चालेल का? आणि जर का चालत असला तर तुम्ही या पक्षातील तुमचे संबंधित जे लोक असतील, जे मोठे नेते असतील, त्यांना सांगा की पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक पिंपरी चिंचवड अजमेरा येथे राहणारा ऍडव्होकेट डॉक्टर श्रीराम परदेशी उच्च विद्या विभूषित असलेला 16 पदव्या असलेला एक सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याला हे पद द्या. आणि मग मी तुम्हाला सांगतो हे पद जर मला भेटलं परमेश्वर कृपेने तर मी काम कसं करतात आणि सिस्टीम कशी प्रोसेस केली पाहिजे, सिस्टीम जागृत कशी केली पाहिजे, हे मी पद भेटल्यावर आत्ता जे काम करतोय त्याच्यापेक्षा जास्त पटीने चांगलं काम करू शकल असं मला वाटतंय. आता कुठलं काही सामाजिक काम चालू आहे, मग त्यासाठी पाठपुरावा वगैरे काही चालू आहे सध्या मी 2 विषय प्रकर्षाने उचललेले. त्यात या औद्योगिक नगरीमध्ये पिंपरी चिंचवड म्हणजे ज्या नगरीमध्ये मी राहतोय
म्हणजे ती माझी जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे. तर त्या भूमीला औद्योगिक क्षेत्रामधले कोहिनूर हिरे, स्वर्गवासी आमचे रतन टाटा साहेब यांचा खूप चांगल्या पद्धतीने पूर्णाकृती पुतळा व्हावा, ही एक मी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर या सांस्कृतिक शहरामध्ये, शैक्षणिक शहरामध्ये एक चांगले चांगले सांस्कृतिक विद्यापीठ निर्माण व्हावी. शैक्षणिक विद्यापीठ ते निर्माण होतात आहे, परंतु त्या शैक्षणिक विद्यापीठामध्ये प्रॉपर असे शिक्षण दिलं पाहिजे की जे प्रॅक्टिकली तुम्हाला यूज होईल. त्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे. परमेश्वराच्या कृपेने त्याला किती साथ भेटल, किती भक्कम साथ भेटल हे सांगू शकत नाही, परंतु त्यासाठी मी पाठपुरावा शेवटपर्यंत करणार. कुटुंब साथ देतं? खरं तर हा प्रश्न तुम्ही मला उशिराच विचारला. इतकं जे कार्य घडतंय, इतका हा श्रीराम परदेशी घडलेला आहे, त्यामध्ये माझ्या कुटुंबाची खूप मोलाची साथ आहे. खरं तर बोलता थोडं भावूक झालो, कारण आज माझे वडील असले असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की आपला मुलगा इतका उच्च विद्या विभूषित झालेला आहे, खूप मोठं शिक्षण घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये वावरतोय आणि नावलौकिक मिळवतोय. माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांची साथ मला भेटली, संपूर्ण कुटुंबाची, बहीण भावांची, सगळ्यांची साथ भेटली. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने मला साथ दिली. पण सिंहाचा वाटा म्हणाल तर माझी पत्नी ऍडव्होकेट अंबिका परदेशी यांनी खूप साथ दिली. एक माणूस आहे जो 42 कोटी रुपयाची कामं करतो, 1000 पेक्षा जास्त माहितीच्या अधिकारातून ऍप्लिकेशन देतो. नागरिकांची भले खूप इच्छा असेल की तो माणूस स्वीकृत नगरसेवक व्हावा, त्याने अजून आपली कामं करावा, पण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना चालेल का माणूस? खरं तर या प्रश्नाला उत्तर देताना मी या स्वराज्याचे खरे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना खूप मावळे असे जमा केले. त्या मावळ्यांसाठी खूप काम करताना त्यांनी त्या मावळ्यांचंही कसं चांगलं होईल, मावळ्यांचाही कसा चांगला उद्धार होईल यासाठी प्रयत्न केले. आणि हे मावळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती पाती धर्माचा विचार केला नाही आणि त्या पद्धतीचं कार्य होतं आणि त्या पद्धतीने मावळे जमा केले. तर मला हेच म्हणायचंय, लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये त्यांनी मालक बनवलं ते आपल्याला, नागरिकाला, आणि नौकर बनवलंय त्यांना. पण आता उलट झालेलं आहे की आपण नौकर झालेलो आणि ते मालक झालेले. म्हणून नागरिकांनी जागृत होऊन आपण मालक आहे हे दाखवलं पाहिजे. आणि जे स्वीकृत नगरसेवक असो किंवा विधान परिषदेवर असो, राज्यसभेवर असो, ही जी निवड आहे ना, जी निकष आहे, त्या निकष मध्ये जे बसणारे व्यक्ती आहे ना, ते खरं तर तिथं पाहिजे. पण तराजू मध्ये चुकीच्या पद्धतीने थोडं वाटप होत आहे की जो काम करणारा त्याचा कामाचा आवेश जास्त असतो, कामाचं स्पीड जास्त असतं, काम भरपूर असतं, पण त्या तराजू मध्ये तो खाली जातो आणि होती इथं आर्थिक बाब जास्त जाते. म्हणजे पैसा तिथं जास्त मॅटर करतो आणि पैसा देऊन हे सर्व पद मिळवली जातात आणि मुळात माझ्याकडे पैसेच नाही. म्हणून माझं काय होईल पुढे हे मला माहित नाही, पण मी माझं काम करणं सोडणार नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मी हिंदू सूर्य महाराणा प्रतापांना मानतो, मी धर्मवीर संभाजी महाराजांना मानतो. मी या देशासाठी अनेकांनी रक्त सांडलं त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन होतो आणि वंदन करतो, कारण त्यांच्यामुळं, त्यांच्या वैचारिक क्रांतीमुळे मी घडलो. आणि मी आधीपासून झालमतवादी आहे. मी मवाळमतवादीप्रमाणे हात जोडून मी कधीही कुठलीही गोष्ट मागणार नाही. जी भेटणार ती माझ्या कर्तृत्वावर भेटली तर ते माझं नशीब समजल आणि माझ्या त्या कामाची पावती समजल. नाहीतर मी असं आहे तसंही मी काम करत राहणार, काम करत आलोय, काम करत राहणार. जहाल महत्वादी आहात म्हणताय तुम्ही, अधिकारी लोक सांभाळून घेतील का? अधिकारी लोक करतील का काम? आणि त्यातच एक दोन प्रश्न विचारतो. 2004 साली 4-5 साली कामाची सुरुवात केली, त्यावेळेसचे दिवस म्हणजे सुरुवातीचे दिवस कामाचे आणि आत्ताचे दिवस, आता जर तुम्ही महापालिका भवनामध्ये गेल्यानंतर त्या अधिकारी बऱ्यापैकी ओळखतात, त्यांना माहिती याचं काम केलं पाहिजे, नाही तर हा माणूस आपल्याला जड जाईल. ते दिवस आणि आत्ताचे दिवस काय फरक जाणवतो? खूप फरक. त्यावेळी अनुभव अतिशय नौका होता, काहीच अनुभव नव्हता, म्हणून भरपूर वाईट गोष्टीला सामोरं गेलो. परंतु आता दांडगा अनुभव आहे,
प्रशासनामध्ये कामं कशी होतात, प्रशासनाची काम करून घेण्याची पद्धत कशी असते. सगळीकडेच मी माझा जहालमतवाद किंवा जहालपणा वापरत नाही. काही ठिकाणी हात जोडून नम्र होऊन देखील कामं केली जातात आणि मी ती कामं करून घेतलेली आहे. आणि काही ठिकाणी कडक भूमिका मांडूनच कामं करून घेतली जातात. तशीही मी अनेक कामं केलेली आहे. आणि काही ठिकाणी मुजोर अधिकारी हे वटणीवर आणून देखील कामं केलेली आहे. पण तुम्ही फरक विचारला, 2004 ला सुरुवात केली आणि आता 2026. आता माझ्याकडे कामाचा दांडगा अनुभव तर आहे, पण शैक्षणिक पदवी असल्यामुळे तो देखील अनुभव आहे की प्रॅक्टिकली हे काम कसे होऊ शकतात आणि काम करण्यासाठी नेमकं काय पाहिजे हे सगळा अनुभव इतक्या वर्षात आलाय. म्हणून आता मला माझं असं म्हणजे मत आहे आणि मला ठाम विश्वास आहे की माझा फक्त फोन गेला आणि बोललो की ऍडव्होकेट डॉक्टर श्रीराम परदेशी बोलतोय सर, तिथं खड्डा आहे, तो 24 तासाच्या आत खड्डा बुजवला जातो. इतकी मी माझी इमेज चांगली बनवलेली आहे. कारण मी अधिकाऱ्यांना कधीच कुठल्या प्रकारच्या पैशाची मागणी केली नाहीये माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून. मी फक्त काम केलंय आणि कामावरच रेटा लावून त्यांच्याकडून कामच करून घेतलंय. कधी आंदोलन वगैरे करण्याची काय वेळ आली? खरं तर मी आंदोलनाचाच कार्यकर्ता आहे. अनेक आंदोलनं, अनेक ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व केलं, अनेक ठिकाणी माझ्या भाषणाच्या शैलीमुळे अडकलोही गेलो. परंतु आंदोलनं अशा स्वरूपात केली आहे की हजारो लोक जमली आहे आणि पोलिसांचा ताफा आल्यानंतर त्या हजारो मधली मूठभर फक्त जे जवळचे आहे तेच लोक राहिली. असे अनेक आंदोलनं केले, त्याच्यामध्ये अटकही झाली, सोडलंही. असं एखादा आंदोलनाचा प्रसंग काही सांगता येईल का? आहे ना, पद्मावती जो पिक्चर जो पद्मावत नावाने केला त्याचं एक मोठं आंदोलन होतं शनिवार वाड्यावर. आणि स्वर्गीय गिरीश बापट जे खासदार आहे ते त्यांच्याकडे आम्ही निवेदन द्यायला गेलतो. तेव्हा इतका मोठा ताफा बघून पोलिसांच्या इतक्या गाड्या आल्या आणि त्या आंदोलनाचं प्रामुख्याने करणी सेनेकडून नेतृत्व मी करत होतो. आणि नेतृत्व मी करत होतो म्हणून त्या आंदोलनातून बाहेर पडणं मला शक्य नव्हतं. परंतु अनेक आंदोलनकर्ते पोलिसांच्या दंडेलशाहीमुळं आणि पोलिसांच्या ताफ्यामुळे निघून गेली. परंतु आम्ही दाणखे खाल्ली पण शेवटपर्यंत तिथं टिकून राहिलो. त्यानंतर मी खासदार गिरीश बापट यांचा नावाचा उल्लेख करतो की त्यांनी ते आंदोलनामध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे यासाठी आंदोलनस्तरी ते आले. आणि जितके आम्ही आंदोलन करते होतो, एक 25-30 लोक, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल न करता आम्हाला सोडण्यात आलं. आंदोलन करणारे तुम्ही देखील टाटा कंपनीचे एम्प्लॉई आणि ज्यांच्याकडे आंदोलन करून निवेदनाची मागणी, गिरीश बापट साहेब देखील टाटा कंपनीचे एम्प्लॉय होते. दोन्ही बाजूला टाटा कंपनीचे म्हणजे रतन टाटा सरांचा जो वारसा आहे तो त्या ठिकाणी होता. पण एकंदरीत काम करत असताना ही काम असे चालू राहतील विश्वास आहे? 100% कामं असेच चालू राहतील. कुठलं पद भेटतो न भेटतो, मी माझं काम अविरतपणे चालू करणार, चालू ठेवणार आणि असंच चालू राहणार. त्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु हे काम करताना चांगल्या पद्धतीने अजून काम करायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी जागृत झालं पाहिजे. कारण झोपेचं सोंग घेतलेल्याला आपण कधीच उठू शकत नाही, कारण तो सोंगच घेत असतो. म्हणून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम मी करत राहणार. कामामध्ये कुठंच मी थांबणार नाही आणि काम कंटिन्यू करत राहणार. मित्रांनो, आपल्यासोबत ऍडव्होकेट डॉक्टर श्रीराम परदेशी होते. एक सामाजिक कार्यकर्ता कसा घडतो, स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून जवळपास 42 कोटी रुपयांची कामं त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलेली आहेत. कुठल्याही संविधानिक पदावर नाही, पदाची कधी अपेक्षा नाही. त्यांनी वेळप्रसंगी आंदोलन केले. तब्बल 70 गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल झाले. खोटे गुन्हे होते. 68 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता देखील झाली. 2 गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. काम स्वर्गवासी अजितदादांची शिकवण आहे की काम करत आलोय, करत राहू. त्या उक्तीप्रमाणे ते देखील म्हणले की आम्ही काम करत आलोय, इथून पुढे देखील जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत काम करत राहू. टाइम्स ऑफ महाराष्ट्र परिवाराकडून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी आणि चळवळीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.